पिंपळवंडी तालुका जुन्नर येथील काकडपट्टा शिवारात काल रात्री 2 बिबट्यांनी मिळून एका गोऱ्ह्याची शिकार केली। ऊस तोडणी कामगारांच्या तांड्यावरच या बिबट्यांनी हल्ला चढवला होता। आता ऊस तोडणीचा हंगाम सुरू असताना या कामगारांची त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता धोक्यात आलेली या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। ऊस क्षेत्राच्या अगदी जवळच या लोकांना पशुधन उघड्यावर बांधून पालं टाकून झोपावं लागते। त्यामुळे बिबट्यांचे मानवावरील हल्ले देखील वाढू शकतात। मग नंतर नुकसान भरपाई देण्यापेक्षा वन विभागाने अगर कारखान्याने या कामगारांची त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी आधीच घ्यायला नको का? कारखाना सुरू झालेला आहे, ऊस तोडायचं काम सुरू झालेलं आहे आणि हे ऊसतोडी कामगार कशा प्रकारे त्यांचं जीवन जगतायत तर ते आता आपण पाहणार आहोत। माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही, इथे एक कोपी तुम्हाला दिसते। हे संरक्षण आहे का? आजही आपल्या परिसरामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेक मृत्यू झालेले आहेत, परंतु आजही आपण ते बिबट्यांचे हल्ले गांभीर्याने घेत नाही असं चित्र या ठिकाणी दिसतंय। वन विभागाने सुद्धा यावर काहीतरी केलं पाहिजे। आज इथं येण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतोय। या पिंपळवंडी ठिकाणी काल 7 वाजता एक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि हा मुसळधार पाऊस झाल्यानंतर तो जवळजवळ 2 तास चालला आणि 9 ते 9:30च्या दरम्यान इथं जी सगळी जनावरं तुम्हाला दिसत आहेत तर एका वर्षभराच्या गोऱ्यावरती बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केलेलं आहे। 9:30 वाजता आलता इथं खटार गाडीला बांधलेला होता। मग समजा पाऊस आला, मग समजा कोपींमध्ये घुसून गेले। तेव्हा मग काय कोणीच बघितलं नाही त्याला। मग ते एक हा कोपीवाला उठलेला होता, मग त्याने बघितलं होतं त्याला। मग समजायला आवाज दिला त्याने, बिबट्याने हल्ला केला त्यावेळेस त्याचा आवाज आला असेल ना? नाही, आवाजच आला नाही। आवाज आला नाही। इथून किती बिबटे होते? 2 होते। 2 बिबटे तुम्ही पाहिले? ज्यावेळेस त्या बैलावर इथं हल्ला केला तर त्यावेळेस कोणीच पाहिलं नाही। मग नंतर तुम्हाला कुठे दिसला गोरा? तिकडे आम्ही बघायला गेलो तो गोरा तिकडे ओढून घेऊन झाले ना, तिथं दिसले। तिथं घेऊन गेले, त्याच्यानंतर तुम्ही सगळेजण बाहेर आले आणि काय केलं? काय चाल पेटवून दिला, मग तिथं रात्रीभर बसून राहिले। आमच्यावर सुटला होता, बिबटे तुमच्यावर धावलाय तो। तुम्ही कुठे होता त्यावेळेस? या टारलेवर बसलो, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर। भविष्यामध्ये कधी अशी काय घटना झाली तर बिबट्याची शिकार आहे तर त्याच्या जवळ कधीही जायचं नाही। आता ते अंतर तुमचं खूप कमी तर ती शिकार सोडून आपल्यावर सुद्धा हल्ला करू शकतो। त्याच्यामुळे कधीही बिबट्याला हकलवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी असाल, बंद ठिकाणी असाल तर तुम्ही आरडाओरडा करू शकता। किंवा तुमच्याजवळ आता दिवाळी झाली, फटाके वगैरे खेळत जा, फटाके वाजवत जा आणि ही सगळी जी जनावर आहेत जनावर अशी उघड्यावर बांधू नका। आपणही ते प्रयत्न करू की हे ऊसतोडी कामगार स्वतःच उघड्यावर राहतात तर जनावरांना उघड्यावर ठेवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही। तर प्रशासनाने आपल्या इथल्या राजकारणी लोकांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे। आता आपण ती जागा पाहूया, किती अंतरावरती बिबट्याने तो हल्ला केलेला आहे आणि त्या बैलाला किती अंतर दूर खेचून नेलेलं ते पाहूया। इथं बांधलेला होता बघा, या ठिकाणी त्याला बांधलेलं होतं आणि 2 बिबटे या ठिकाणी आले आणि त्यांनी त्याचा फडशा पाडला आणि इथं सगळेचे सगळे माणसं राहत आहेत। त्या कोप्या तुम्हाला दिसत आहेत, 8 ते 10 कोप्या आहेत आणि एवढ्या माणसांच्या गर्दीमध्ये सुद्धा बिबट्या येऊन हल्ला करतोय। इथून तुम्हाला मी तो आता मेलेला बैल दाखवतो, गोरा दाखवतो, त्याचं वजन किती असेल आणि तुम्ही अंदाज लावू शकता बिबट्याच्या ताकदीचा किती अंतरावरती त्याने ते ओढून नेलेलं आहे। चला ही खरी जुन्नरची शोकांतिका आहे की बिबट्यांचे हल्ले आपण गांभीर्याने घेत नाहीये। अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांवरती हल्ले होत आहेत। या काकडपट्टा परिसरामध्येच काही दिवसांपूर्वी मयूर वाघ यांच्या घराच्या समोरच एका मेंढीवरती बिबट्याने हल्ला केलेला, तिला ठार मारलेलं आणि त्यांच्या दरवाजावर सुद्धा धडक दिलेली। ही घटना ताजी असताना काही दिवसात 2-4 दिवसामध्ये एका मेंढपाळावरती सुद्धा याच परिसरामध्ये हल्ला झाला आणि या परिसरामध्ये शेती मोठ्या प्रमाणात आहे।
आपण सर्वांनी काळजी घेऊन गांभीर्य याचं ओळखणं गरजेचं आहे. अन्यथा मानवावरती होणारे हल्ले हे थांबणार नाहीये. नुसता पंचनामा करून किंवा पैसे देऊन होणार नाहीत. या ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेसाठी उपाय करणं गरजेचं आहे.